शांतता. नमस्कार. आपल्या आजूबाजूला जे वायरलेस कम्युनिकेशनचं जाळं आहे ते खरं तर एका अदृश्य जादूसारखं आहे. आजच्या या भागात आपण हीच जादू उलगडणार आहोत. चला, एका अगदी सोप्या क्रियेपासून सुरुवात करूया. टीव्हीचा चॅनल बदलण्यापासून. आपण रिमोटचं बटन दाबताच चॅनल बदलतो, पण हे होतं कसं? ह्याच प्रश्नात दडलंय सिग्नल्सच्या एका मोठ्या गुंतागुंतीच्या जगाचं रहस्य. तर त्या रिमोट कंट्रोलच्या प्रश्नाचं उत्तर एका अशा प्रकाशामध्ये आहे जो आपण पाहू शकत नाही. याला म्हणतात इन्फ्रारेड. म्हणजे ही एक प्रकारची इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा आहे. हिची तरंगलांबी म्हणजे वेव्हलेंथ लाल रंगाच्या प्रकाशापेक्षा जास्त असते आणि म्हणूनच ती आपल्याला दिसत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अदृश्य टॉर्च आहे जी जवळच्या उपकरणांमध्ये सिग्नल पाठवण्यासाठी वापरली जाते. इथे बघा, हे अगदी स्पष्ट दिसतंय. एक उपकरण म्हणजे आपला रिमोट हा न दिसणाऱ्या प्रकाशाच्या रूपात माहिती पाठवतो आणि दुसरं उपकरण म्हणजे टीव्ही किंवा सिक्युरिटी सिस्टम ती माहिती अचूकपणे पकडते. मग हे तंत्रज्ञान कुठे कुठे वापरलं जातं? तर टीव्ही रिमोटमध्ये, सिक्युरिटी सिस्टीममध्ये, अगदी लॅपटॉप आणि जुन्या मोबाईल फोनमध्ये सुद्धा. थोडक्यात काय, तर जिथे दोन उपकरणांमध्ये थेट संपर्क असतो आणि कमी अंतरावर डेटा पाठवायचा असतो तिथे इन्फ्रारेड एकदम परफेक्ट काम करतं. ठीक आहे, इन्फ्रारेड तर समजलं. पण आता वळूया अशा तंत्रज्ञानाकडे जे खूप दूरपर्यंत, अगदी भिंतींच्या आरपार सुद्धा प्रवास करू शकतं. आणि त्या आहेत रेडिओ लहरी. आता बघा, इन्फ्रारेड कसं एका सरळ रेषेत जातं, पण रेडिओ लहरी तशा नाहीत. त्या एखाद्या तळ्यात दगड टाकल्यावर जशा पाण्याच्या लहरी सगळीकडे पसरतात तशा माहितीला अनेक दिशांमध्ये पसरवतात. आता हे उदाहरण घ्या. जेव्हा RJ म्हणतो की तुम्ही ऐकताय 92.7 बिग FM, तेव्हा त्याचा खरा अर्थ काय असतो? तर त्याचा अर्थ असा की त्यांचं स्टेशन 92.7 मेगाहर्ट्झ या फ्रिक्वेन्सीवर सिग्नल प्रसारित करते. 92.7 मेगाहर्ट्झ म्हणजे एका सेकंदात जवळपास 9,27,00,000 कंप पावणारी लहर. म्हणजे माहितीच्या या महामार्गावर प्रत्येक स्टेशनसाठी खास लेनच आहे. आता रेडिओ लहरींचाच एक प्रकार म्हणजे मायक्रोवेव्ह. हे मायक्रोवेव्ह दोन मुख्य मार्गाने प्रवास करतात. एक म्हणजे सॅटेलाइट पद्धत, ज्यामुळे जगभरातल्या लाईव्ह बातम्या आपण पाहू शकतो. आणि दुसरी आहे टेरेस्ट्रियल पद्धत, जी जमिनीवरच्या दोन टॉवर्समध्ये खाजगी संपर्क साधण्यासाठी वापरली जाते. आणि हेच दाखवतं की एवढ्या लांबच्या प्रवासासाठी या मायक्रोवेव्ह कम्युनिकेशनसाठी किती शक्तिशाली आणि मोठी यंत्रणा उभी करावी लागते. बरं, आता या सगळ्या मोठ्या तंत्रज्ञानातून आपण आपल्या रोजच्या वापरातल्या वैयक्तिक नेटवर्क्सकडे येऊया, म्हणजेच वायफाय आणि ब्लूटूथकडे. वायफाय म्हणजे काय, तर एक कमी पॉवरवर चालणारं वायरलेस कम्युनिकेशन. यात एक राउटर मध्यवर्ती हब म्हणून काम करतो आणि आपल्या लॅपटॉप, स्मार्टफोनसारख्या उपकरणांना इंटरनेटशी जोडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे कनेक्शन सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड वापरणं खूप गरजेचं आहे. आणि मग येतं ब्लूटूथ. याला आपण एक वैयक्तिक वायर कटर म्हणू शकतो. हे आपल्या फोनला हेडफोनशी किंवा कीबोर्डला कॉम्प्युटरशी जोडतं, वायरिंगच्या गुंत्याशिवाय. आणि गंमत म्हणजे या छोट्याशा तंत्रज्ञानावर किती वेगवेगळी उपकरणं अवलंबून आहेत. स्मार्टफोन, GPS, हेडसेट, सगळी यादी न संपणारी आहे. आता या सगळ्या सोयीस्कर गोष्टी तर आहेतच, पण या वायरलेस जगात राहण्याचे काही फायदे तोटे सुद्धा आहेत. ते समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. आपल्याला मिळतो जबरदस्त स्पीड, इन्स्टॉलेशन आणि देखभालीचा खर्च कमी होतो, कुठूनही इंटरनेट वापरता येतं आणि रिमोट वर्क किंवा आपत्कालीन सेवांसाठी तर हे तंत्रज्ञान जीवनावश्यकच ठरतं. पण ह्या स्वातंत्र्यासोबत एक मोठी जोखीमही येते. हे सिग्नल हवेतून प्रवास करत असल्यामुळे कोणीही ते मध्येच पकडू शकतं. म्हणूनच माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षा खूप महत्त्वाची ठरते. आणि हो, खराब हवामानाचा, विशेषतः पावसाचा यावर परिणाम होऊ शकतो. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा जो डिजिटल डेटा आहे तो हवेतून प्रवास करताना नक्की कसा आयोजित केला जातो? तर माहिती पाठवण्याचे मुख्य दोन मार्ग आहेत. एक आहे असिंक्रोनस, जी टायपिंगसारख्या अनियमित डेटासाठी वापरली जाते, आणि दुसरी आहे सिंक्रोनस, जी मोठ्या फाईल्सच्या सलग प्रवाहासाठी वापरतात. दोन्ही पद्धती महत्त्वाच्या आहेत, पण त्यांची कामं वेगवेगळी आहेत. असिंक्रोनस पद्धतीत प्रत्येक अक्षर किंवा कॅरेक्टरच्या सुरुवातीला एक स्टार्ट बिट आणि शेवटी एक स्टॉप बिट असतो.
यामुळे होतं काय की डेटा पाठवताना मध्ये कितीही वेळ गेला तरी माहिती घेणाऱ्या रिसिव्हरला प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट कुठे झाला हे अगदी बरोबर समजतं. याउलट सिंक्रोनस पद्धतीत डेटाचा एक मोठा ब्लॉक पाठवण्याआधी पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्यात ताळमेळ साधण्यासाठी काही खास सिंक कॅरेक्टर्स पाठवले जातात. हे अगदी एखाद्या ऑर्केस्ट्रा कंडक्टरसारखं आहे, जो संगीत सुरू होण्याआधी बॅटन वाजवून सगळ्यांना एका तालात आणतो. तर एका साध्या रिमोट कंट्रोलपासून ते अगदी डिजिटल डेटाच्या रचनेपर्यंत वायरलेस तंत्रज्ञानाने आपलं जग पूर्णपणे बदलून टाकलं आहे. आपण खऱ्या अर्थाने एका अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली सिग्नलच्या जाळ्यात राहतो. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यापुढे काय? भविष्य आपल्यासाठी आणखी कोणती नवीन कनेक्शन्स घेऊन येणार आहे?